हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे हाऊ टू रीड इंग्लिश. आता तुम्ही म्हणत असाल की आळणे सर असे दररोज व्हिडिओ नवीन नवीन का घेऊन येत आहेत. त्याचं एक कारण आहे की माझे इयत्ता दुसरीचे सर्व विद्यार्थी इंग्रजी असं खाड वाचतात. जर तुम्हाला पण वाचायला शिकायचं असेल तर तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा इकडं आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी मी 1, 2, 3 शब्द लिहिले आहेत. पहिला आहे बदक, कबीर आणि बुरुज. या ठिकाणी जसं मी मराठीमध्ये लिहिलं तसं त्याचा उच्चार होत आहे, परंतु इंग्रजीमध्ये असं नसतं. बघा इंग्रजीमध्ये कसं असतं बघा बरं. या ठिकाणी क्वीन आहे, कॅट आहे, किंग आहे, स्टमच आहे. या ठिकाणी शब्द लिहिलेत वेगळे, परंतु उच्चार पहिला अक्षर कोणता आहे? क्यू. पण याचा उच्चार होत क्यू जरी असलं तर उच्चार होते क. सी असलं तरी उच्चार होतो क. के असलं तरी उच्चार होतो क. आणि सीएच असलं तरी याचा उच्चार होतो क. आता बघा 1-to-1 करस्पॉन्डन्स लेटर अँड साऊंड म्हणजे काय रे, की एखादा लेटर आणि त्याचा उच्चार यामध्ये एक वाक्यता कधीही नसते. इंग्रजीमध्ये असंच आहे, परंतु मराठीमध्ये तसं नाही. आता बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रे, आणि ही टेक्निक जी आहे ती आहे वर्ड वाईज यूज टेक्निक. म्हणजे आपण जो शिकणार आहोत ते सर्व जगामध्ये लोक अगोदर इथून सुरुवात करतात. म्हणून तुम्हाला या ठिकाणी आज लक्षपूर्वक बघायचं आहे आणि ध्यान देऊन शिकायचं आहे. सुरुवात करूया आपण आज. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय आलं पाहिजे, तर या ठिकाणी बघा बी. बीचा उच्चार ब, सीचा उच्चार क, डीचा ड, एफचा फ, जीचा ग, एचचा ह, जेचा ज, केचा क, एलचा ल, एमचा म. म्हणजे हे आहेत त्यांचे आपले व्यंजन आहेत आणि व्यंजन सर्वांना पाठ पाहिजेत. या ठिकाणी एनचा न, पीचा प, क्यूचा क्व, आरचा र, एसचा स, टीचा ट, सीचा व, डब्ल्यूचा व, एक्सचा एक्स, वायचा ये. आता पुढे बघा, हे झाले व्यंजन आणि पुढे आहेत स्वर. ए, ई, आय, ओ, यू यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उच्चार लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी स्वरांचा उच्चार कसा लक्षात ठेवायचा बघा इकडं. ऍ, एच ऍ म्हणजे काय रे, बॅट. दाब बघा, हे आहे बॅट. म्हणजे या ठिकाणी एचा उच्चार ऍ झाले, बॅट. आता हे बेट, याचा उच्चार काय झाला रे, ए, बेट. आता पुढचा आहे बेन, याचा ई झाला ई, BIN, बीन. आणि हे ऑ, बॉक्स. आणि खालचं आहे खाली बट. या ठिकाणी लक्ष द्या. तर हे सर्व शब्द आपल्याला नवीन शब्द तयार करण्यासाठी आपल्याला स्वर आणि व्यंजन आले पाहिजेत. आता सर्वांनी काय करायचं आहे, हे सर्व व्यंजन आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन ते पाठ करायचे आहेत आणि त्यांचा उच्चार पाठ करायचा. जोपर्यंत आपल्याला त्याचा उच्चार येत नाही तोपर्यंत आपण इंग्रजी वाचन शिकू शकत नाहीत. माझ्या वर्गातली मुलं सर्व व्यंजन पाठ केले आहेत. काही मुलं पाठीमाग आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. स्वर सुद्धा आपल्याला पाठ करून घ्यायचे आहेत. आणि उद्या एक मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी सर्वांना एक विनंती आहे की अजून सुद्धा जर कोणी चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर त्यांनी अवश्य करा. धन्यवाद.